आता बघूयात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। तर महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप अजित पवारांना घेरण्याच्या तयारीत। भाजपने अजित पवारांची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा परिषदेकडून विकास कामांवर केलेल्या खर्चाची मागवली माहिती। या निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा भाजप प्रचारात आणणार। करमाळा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक छाननी वेळी वाद, तर निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यामध्ये खडाजंगी। महेश चिवटेंनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या गाडीसमोर घोषणा देत निषेध केला। पुण्याच्या मावळमध्ये जिल्हा परिषदेत यंदा तिरंगी लढत। भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढणार, तर अजित पवारांची राष्ट्रवादी आरपीआयची युती, मावळमध्ये महाविकास आघाडी एकत्र। रायगडच्या जांभूळपाडा गणात प्रतिष्ठेची लढत होणार। भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना आमने सामने। यामध्ये भाजपच्या खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटील, तर आमदार महेंद्र दळवी यांचे निकटवर्तीय दिलीप भोईर यांच्या कन्या दीपाली भोईर रिंगणात। कोल्हापुरात गडहिंग्लज, चंदगड आणि आजरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढणार। हसन मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय। रत्नागिरीच्या हातखंबा जिल्हा परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेत बंडखोरी। तिकीट नाकारल्यानं माजी सदस्य परशुराम कदम यांच्याकडून अपक्ष अर्ज दाखल। सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। कोळपे मतदारसंघात ठाकरेंचे उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज बाद, तर उमेदवारी अर्जात शपथपत्र पूर्ण नसल्यानं सुनील नारकरांचा अर्ज बाद झाल्याची माहिती। कोळपे मतदारसंघातनं प्रमोद रावराणे यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा।